15 जूनपर्यंत मालमत्ता कर भरल्यास सूट। यंदाच्या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके 1 एप्रिलला तयार केली असून त्याची लिंक करदात्यांना SMS ने पाठवण्यात आली आहे। तसेच मालमत्ता कराची छापील देयकेही वितरित करण्यास सुरुवात झाली आहे। करदात्यांनी 2024-25 या आर्थिक वर्षाचा संपूर्ण मालमत्ता कर थकीत रकमेसह एकत्रितपणे महापालिकेकडे 15 जूनपर्यंत जमा केल्यास दुसऱ्या सहामाहीच्या सामान्य करावर 10% सूट देण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे। ठाणे महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना आखल्या जात आहेत। त्यानुसार यंदाच्या आर्थिक वर्षाचा संपूर्ण मालमत्ता कर थकीत रकमेसह महापालिकेकडे जमा केल्यास दुसऱ्या सहामाहीच्या सामान्य करात करदात्यांना सवलत दिली जाते। 15 जूनपर्यंत कर भरल्यास 10%, 30 जूनपर्यंत 4%, 31 जुलैपर्यंत 3% आणि 31 ऑगस्टपर्यंत कर भरणा केल्यास 2% सवलत देण्यात येणार आहे। मालमत्ता कराची देयके SMS व लिंकच्या माध्यमातून करदात्यांना पाठवण्यात आली आहे। याला करदात्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे। ठाणेकरांच्या या प्रतिसादाबद्दल महापालिका प्रशासनाने नागरिकांचे आभार मानले आहे। तसेच आता मालमत्ता कराची देयके प्रिंट करून आता करदात्यांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे। तसेच जून हुकमावरून लिंकच्या माध्यमातून कराची देयके उपलब्ध आहेत। याद्वारे कर ऑनलाईन पद्धतीने जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। कर संकलन केंद्रे सुरू महापालिकेच्या सर्व प्रभाग समिती कार्यालयाकडे संकलन केंद्रे तसेच मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्रामधील संकलन केंद्रे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत तसेच शनिवारी व सर्व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 4:30 वाजेपर्यंत कार्यरत राहणार आहे। याशिवाय मालमत्ता धारक आपला मालमत्ता कर क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, चेक, DD तसेच रोखीने भरणा करू शकतात। तसेच गुगल पे, फोन पे, भीम पेटीएम मार्फत सुलभतेने मालमत्ता कराचा भरणा करू शकतात। ठाणेकर करदात्यांनी मालमत्ता कर भरून महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे।